दिवसभरातली महत्त्वाची बातमी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंधेरी पोटनिवडणुकीकरता उमेदवारी मिळणाऱ्या ऋतुजा लटके यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडलेली आहे। दोन्ही बाजूंनी त्यांच्या वकिलांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे। कोर्टाने पालिकेला त्यांचं म्हणणं मांडण्याकरता 1 तासाचा कालावधी म्हणजे दुपारी 2:30 वाजेपर्यंतचा वेळ दिलेला होता। पालिका ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारणार की नाही यावर निर्णय घेणार आहे का, असा सवाल कोर्टाने पालिकेला म्हणजे पालिकेच्या वकिलांना विचारला। त्यावरील उत्तर देण्याकरता 2:30 पर्यंतची वेळ त्यांना देण्यात आलेली आहे। राजीनामा स्वीकारणं हे पूर्णपणे पालिकेच्या अधीन असतं, असं कोर्टाने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे। महापालिकेच्या वकिलांनी हा मुद्दा उपस्थित केलाच की राजीनामा स्वीकारायचा की नाही हे पूर्णपणे पालिकेच्या अधीन आहे आणि तेही कोर्टाने मान्य केलेलं आहे। मात्र आता दोन्ही बाजूच्या वकिलांनी काय म्हणणं मांडलं त्यावर नजर टाकूया। आधी आपण बघूया लटकेंच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला। लटकेंच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की राजकीय दबावापोटी राजीनामा थांबवला जातोय। लटकेंनी 3 ऑक्टोबरला राजीनामा दिलाय। हेमांगी वरळीकर यांच्या राजीनाम्याचा दाखला देण्यात आला। त्याचबरोबर लटकेंनी पगार म्हणजे 67,950 रुपये भरलेले आहेत पालिकेकडे, त्याची पावती सुद्धा मिळालेली आहे। त्यांनी पालिकेची थकबाकी थांबवलेली नाही हे लटकेच्या वकिलांनी सांगितलं। त्याचबरोबर लटकेंचा राजीनामा आयुक्तांकडे का गेला असा प्रश्न सुद्धा विचारलेला आहे। त्याआधीच तो मंजूर का केला गेला नाही असाही प्रश्न विचारलाय। महिनाभर कालावधी टाळण्याकरता रक्कम भरलेली आहे असं स्पष्ट करण्यात आलंय वकिलांकडून। पैसे भरल्याची पावती सुद्धा मिळालेली आहे, ती सादर करण्यात आली आहे। याचा अर्थ राजीनामा मंजूर समजावा का असा प्रश्न सुद्धा वकिलांनी विचारलाय। लटके या क्लर्क पदावर आहेत। राजीनाम्याच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत असं लटकेंच्या वकिलांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। महापालिकेच्या वकिलांनी काय म्हटलंय बघा। 27 सप्टेंबरला राजीनामा दिलेला नाहीये। लटकेंनी फक्त मुदतवाढ मागितलेली होती। 3 ऑक्टोबरला लटकेंनी राजीनामा दिलाय। राजीनामा हा कार्यालयीन वेळ संपल्यावर दिला गेलेला आहे आणि राजीनामा मंजूर करायचा का नाही करायचा हे पूर्णपणे पालिकेच्या अधीन आहे, हेही महापालिकेच्या वकिलांनी कोर्टापुढे स्पष्ट केलं। महत्त्वाचा विषय आहे कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यासंदर्भातले प्रयत्न सुरू आहेत। काल खूप आरोप प्रत्यारोप या विषयावरून झाले। हा पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा कोर्टात गेलेला आहे ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याची सुनावणी होण्याकरता किंवा त्यांचा राजीनामा मंजूर व्हावा याकरता। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया। सुस्मिता, जसं तुम्ही सांगत होतात की 1 तासाचा कालावधी दिला गेलाय, ब्रेक घेतला गेलाय कोर्टाकडून, 2:30 वाजता सुनावणी पुन्हा सुरू व्हायला हवी, ती सुरू झालेली आहे का? नेमकं महापालिका काय म्हणणं मांडू शकते? आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील या कोर्ट परिसरातून आपल्या सोबत आहेत। मुंबईमध्ये वेगवेगळ्या भागात पावसाला सुद्धा सुरुवात झाली आहे, त्यांच्यापर्यंत आवाज नीट पोहोचत नाहीये, पण फार महत्त्वाचा हा विषय आहे। ऋतुजा लटके यांना कोर्टाकडून दिलासा मिळणार का असा मुद्दा आहे। जर ऋतुजा लटके यांची उमेदवारी धोक्यात आली, त्यांना जर उमेदवारी मिळू शकली नाही, तर मग रमेश लटके यांचे बंधू सुरेश लटके यांच्या नावाचा विचार केला जातो आहे। त्यांच्याच घरातल्यापैकी कुणाला तरी उमेदवारी द्यायची यावर मात्र निश्चिती झालेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जर ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीबाबत काही प्रश्न निर्माण झाले तर मात्र सुरेश लटके रमेश लटकेंचे बंधू त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते असं कळतंय। पण आता तरी आपण हायकोर्टात काय नेमकं घडतंय त्याविषयी जाणून घेऊया। सुस्मिता भदाणे पाटील आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, मुद्दा हाच आहे की 2:30 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेला होता महापालिकेला त्यांचं म्हणणं मांडायचं आहे। महापालिका काय म्हणू शकते? कितपत शक्यता वाटते की ऋतुजा लटके यांची उमेदवारी धोक्यात येणार नाही? खरं तर 2:30 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे। यापूर्वीच्या अनेक प्रकरणांची उदाहरणं देण्यात आलेली आहेत। बीएमसीच्या वतीनं आपली बाजू मांडण्यात येणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्टामध्ये बीएमसीच्या वकिलांना काही सवाल विचारण्यात आलेले होते, ज्यामध्ये त्यांना विचारण्यात आलं होतं की जर तुमच्या एखाद्या कर्मचाऱ्याला निवडणूक लढायची असेल तर काही अडचण तुम्हाला आहे का,
आणि जर तशा पद्धतीची अडचण असेल तर ती नेमकी काय, हा सुद्धा प्रश्न कोर्टाच्या वतीनं विचारण्यात आलेला होता. या संपूर्ण प्रकरणावरती काही वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे. बीएमसीच्या वकिलांना जे प्रश्न विचारण्यात आलेले होते ते अतिशय महत्वाचे आहेत. हेमांगी वरळीकर यांच्या 2012 सालच्या निवडणुकीच्या प्रक्रियेचा सुद्धा इथे दाखला देण्यात आला आणि या दाखल्यामध्ये त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की 1 महिना हा जो सेवेचा कालावधी असतो तोही पूर्ण नव्हता झालेला, परंतु त्यांना एक नियम लागू होतो. परंतु ऋतुजा रमेश लटके यांच्या बाबतीत मात्र दुसरा नियम का? 2 राजीनाम्याची पत्रक दिल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाल्याचं बीएमसीच्या वतीनं म्हणण्यात आलेलं आहे. परंतु ऋतुजा रमेश लटके यांनी 1 महिन्याचा पगार सुद्धा रोख स्वरूपामध्ये पालिकेला भरलेला आहे. त्याच्या पावत्या आज कोर्टामध्ये दाखल करण्यात येणार, पालिकेला दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या बाबतीत उमेदवाराची पात्रता ठरवण्यासाठी एवढा वेळ का लागतो? आणि जर एका दिवसावरती हा निर्णय आलेला असेल तर आजच्या आज निर्णय होणं अपेक्षित आहे. विश्वजित सावंत यांनी ऋतुजा रमेश लटके यांच्या वतीनं बाजू मांडलेली आहे, तर न्यायमूर्ती नितीन जामदार आणि शर्मिला देशपांडे यांच्या समोर या खंडपीठासमोर ही सुनवाई आता सुरू होणार आहे. दोन्ही पक्षाचे वकील काही क्षणातच आपल्या युक्तिवादाला सुरुवात करतील. अनिल साखरे हे सगळ्यात पहिल्यांदा युक्तिवाद करतील, कारण ते पालिकेच्या वतीनं युक्तिवाद करणारे विश्वजित सावंत यांचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे, जे ऋतुजा रमेश लटके यांच्या वतीनं युक्तिवाद करत होते. सुस्मिता, जशी मगाशी तुम्ही माहिती देत होता त्यात एक महत्वाचं वाक्य वाटलं मला, ते असं की महापालिकेचे वकील जेव्हा कोर्टापुढे आपलं म्हणणं मांडत होते तेव्हा त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं वाटलं. ते असं की तो राजीनामा स्वीकारायचा का नाही स्वीकारायचा हे पूर्णपणे महापालिकेच्या अधीन आहे. या वाक्याला काय बेसिस आहे? काही नियमावली आहे का? जर सगळे नियम आणि प्रक्रिया पूर्ण केलेली आहे ऋतुजा लटके यांनी, तर या वाक्याला काय आधार दिला जातोय? सुस्मिता, तुमच्याकडे येतो या प्रश्नाचं उत्तर हवंय, पण एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते. ऋतुजा लटके यांच्या राजीनामा प्रकरणासंदर्भात सुनावणी पुन्हा सुरू झालेली आहे. न्यायमूर्ती नितीन जामदार, शर्मिला देशमुख या द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होते. काही क्षणापूर्वी आपल्याला हीच माहिती आपल्या प्रतिनिधी सुस्मिता देत होत्या. बीएमसी प्रशासन सोबत चर्चा करण्याकरता बीएमसीचे वकील अनिल साखरे यांना कोर्टानं वेळ दिलेली होती. बीएमसी कर्मचाऱ्यांना निवडणूक लढवण्यात तुम्हाला काय अडचण आहे हा कोर्टानं सवाल विचारलेला होता. ही सगळी माहिती आता काही क्षणात आपल्याला सुस्मिता भदाणे देत होत्या. ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत पोहोचते. तिने जी काही माहिती दिली आहे फार फार महत्वाची आहे. पुन्हा एकदा सुस्मिता आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. सुस्मिता, ही महत्वाची बातमी या घडीची पुन्हा सुनावणी सुरू झाली आपल्यापर्यंत कळतंय, पण जसं मी म्हटलं की हे जे वाक्य आहे की हे महापालिकेच्या अधीन आहे की राजीनामा स्वीकारायचा का नाही, हे कुठल्या बेसिसवर, कुठल्या आधारावर म्हणतायत महापालिकेचे वकील? खरं तर महानगरपालिकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याच्या राजीनामा अर्जावरती जेव्हा मंजुरी मिळत असते तेव्हा ही मंजुरी थेटपणे प्रशासकांकडून देण्यात येते. आणि अर्थात आता मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इक्बाल सिंग चहल आहेत आणि ऋतुजा रमेश लटके यांचा पदाचा विचार करता सहाय्यक आयुक्तांनीच या संपूर्ण प्रकरणामध्ये निर्णय घेणं अपेक्षित होतं, परंतु तेही झालेलं नाही. त्यांनी वारंवार इक्बाल सिंग चहल यांची भेट घेतलेली आहे. एमसीजीएमच्या नियमावलीप्रमाणे त्यांनी 1 महिन्याचा पगार भरलेला आहे. या सगळ्या तांत्रिक अडचणी आहेत, या सगळ्या तांत्रिक मुद्दे आहेत. हेच नियम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लागू होतात. परंतु ज्या पद्धतीचा युक्तिवाद झालेला आहे यामध्ये विश्वजित सावंत यांनी एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित केलाय की कुठेतरी शेवटच्या घटकेपर्यंत राजीनामा मंजूर होत नाही. याचा अर्थ असा आहे की काही ना काहीतरी राजकीय दबाव आहे. या दबावापोटी हे होते. एका कर्मचाऱ्याला एक नियम, दुसऱ्या कर्मचाऱ्याला दुसरा नियम. काही कालावधी गेलेला आहे परंतु परिस्थिती सारखीच आहे. या संपूर्ण प्रकरणावरती आता नव्यानं सुनावणीला सुरुवात झालेली आहे. पहिल्या सत्रामध्ये विश्वजित सावंत जे ऋतुजा रमेश लटके यांचे वकील होते त्यांनी आपली बाजू मांडली. आता अनिल साखरे जे पालिकेचे वकील आहेत त्यांनी युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे या सुनावणीमध्ये समाविष्ट होते, ज्यामध्ये हेमांगी वरळीकर यांच्या प्रकरणाचं उदाहरण देण्यात आलं. ऋतुजा रमेश लटके यांनी 1 महिन्याचा नोटीस पिरियड पूर्ण करावा याकरता जी मागणी पालिकेकडनं केली जात आहे त्यामध्ये इतर काही कंगोरे आहेत का त्याचा विचार करण्यात आला. त्यांनी भरलेल्या 1 महिन्याच्या पगाराचा उल्लेख करण्यात आला.
आणि ऋतुजा रमेश लटके यांचा राजीनामा हा राजकीय हेतूने मुळात रोखलेला आहे। अतिशय क्लास 2 त्या आहेत आणि क्लास 2च्या एका कर्मचाऱ्यासाठी जर अशा पद्धतीने अडवणूक होत असेल तर हे गंभीर असल्याचा आरोप जो आहे विश्वजित सावंत जे ऋतुजा रमेश लटके यांचे वकील आहेत त्यांनी केलेला आहे। तर आत्ताच्या घडीची एक माहिती समोर येते की साखरे यांच्या वतीनं अनिल साखरे पालिकेचे वकील आहेत त्यांच्याकडनं पुन्हा एकदा युक्तिवादाला सुरुवात करण्यात आलेली आहे। नितीन जामदार आणि शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी आता पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। पण साधारण आपल्याला असंच बघायला मिळते कालपासून चित्र हे आहे की शिंदे समर्थक जे आहेत ते आरोप करतायत उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांवर यांच्या नेत्यांवर की त्यांनाच उमेदवारी द्यायची नाहीये। हे सगळं नाटक चालवलेलं आहे आणि उद्धव ठाकरेंचे समर्थक जे आहेत ते शिंदे यांच्या समर्थकांवर भाजपवर आरोप करतायत की जाणीवपूर्वक दबाव टाकला जातो इक्बाल सिंग चहल आणि पालिकेवर की राजीनामा मंजूर होऊ नये। खरं तर राजीनामा मंजूर होण्याची तशी काही क्लिष्ट नाही, परंतु फार उशीर झाला आहे। उद्याचा दिवस हा महत्त्वाचा आहे, अंतिम दिवस आहे। अंतिम दिवसापर्यंत हा निकाल रखडल्यामुळेच कोर्टामध्ये धाव घ्यावी लागली। काल जर आपण बघितलं तर ऋतुजा रमेश लटके असतील, हेमांगी वरळीकर, विश्वनाथ महाडेश्वर हे आदी सगळे शिवसेनेचे नेते मंडळी हे इक्बाल सिंग चहल यांच्या भेटीला गेले होते। अनिल परब यांनी आपली भूमिका मांडत असताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले। प्लॅन बी हा सध्या शिवसेनेकडे अर्थात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आता मला क्षमा करा, एक महत्त्वाची बातमी येते ज्याविषयी आपल्याशी पुन्हा बोलते, मात्र ही बातमी आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया। ऋतुजा लटके राजीनामा प्रकरणाची सुनावणी पुन्हा सुरू झालेली आहे। त्यात अशी अपडेट आहे की लटके या पालिकेच्या कार्यालयात येत नव्हत्या असं पालिकेच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। पालिकेच्या वकिलांनी हा आता नव्यानं युक्तिवाद केलाय, नवा मुद्दा समोर आणलाय की ऋतुजा लटके या पालिकेमध्ये ऑफिसमध्ये येतच नव्हत्या। म्हणजे सुस्मिता जाणीवपूर्वक ऋतुजा लटके या पालिकेत येत नव्हत्या, त्या कशा नॉन परफॉर्मर होत्या हे दाखवण्याचा प्रयत्न आता पालिकेचे वकील करतायत आणि याचा काही फायदा परिणाम होणार आहे का? 12 ऑक्टोबरला लटकेंविरोधात तक्रार सुद्धा आलेली होती अशी माहिती मिळते। पालिका वकिलांनी हा युक्तिवाद केलेला आहे। ऋतुजा लटके या पालिकेमध्ये येत नव्हत्या असं वकिलांचं म्हणणं आहे। 12 तारखेला त्यांच्याविषयीची तक्रार आलेली होती असं सुद्धा म्हणणं आहे। फार महत्त्वाची ही माहिती समोर येते। लटके पालिकेच्या कार्यालयात येत नव्हत्या, 12 तारखेला त्यांच्याविषयीची तक्रार आलेली होती असं पालिका वकील जे आहेत त्यांनी युक्तिवाद केलाय कोर्टामध्ये। म्हणजे दुसऱ्या सत्रात ही सुनावणी सुरू झालेली आहे। 2:30 वाजता सुनावणी पुन्हा सुरू झाल्यानंतर पालिकेच्या वकिलांनी हा युक्तिवाद केलाय की ऋतुजा लटके या महापालिका कार्यालयामध्ये येत नव्हत्या, भ्रष्टाचार आणि लायझनिंगची तक्रार त्यांच्या विरोधात होती। आता या प्रकरणात नवा एक खरं तर याला ट्विस्ट नाही म्हणता येणार, नवा एक अँगल समोर येतोय। लटके पालिकेच्या कार्यालयात येत नव्हत्या असा आरोप त्यांच्यावर वकिलांनी केलेला आहे। पालिकेच्या वकिलांनी हा आरोप केलाय। 12 तारखेला त्यांच्या विरोधात तक्रार सुद्धा आलेली होती आणि ही तक्रार लायझनिंग विरोधातली होती। 12 ऑक्टोबरला लटकेंविरोधात तक्रार आलेली होती असा पालिका वकिलांनी युक्तिवाद केलेला। त्यांच्यावर ठपका ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय का, यात काही तथ्य आहे हे बघायचं। भ्रष्टाचार आणि लायझनिंगची तक्रार होती असंही पालिकेच्या वकिलांनी म्हटलंय। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बुधाणे आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे 2:30 वाजता सुनावणी सुरू झाल्यानंतर पालिकेचे वकील आता असं म्हणतायत की 12 ऑक्टोबरला लटकेंविरोधात तक्रार आलेली होती, भ्रष्टाचार लायझनिंगची ती तक्रार होती, त्या कार्यालयात सुद्धा सलग सरळ येत नव्हत्या, त्या नॉन परफॉर्मर होत्या, त्यांच्या विरोधात तक्रार आलेली असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय का? खरं तर विश्वजित सावंत यांनी या संपूर्ण आरोपांवरती आपला विरोध दर्शवलेला आहे, आक्षेप घेतलेला आहे। ज्या पद्धतीने निवडणूक लढू न देण्यासाठीची प्रशासनावरची एकूणच जबाबदारी आहे, परंतु दबाव सुद्धा तितकाच आहे, त्यामुळे अशा पद्धतीची कारणं दिली जातात। अशा पद्धतीचा युक्तिवाद विश्वजित सावंत यांनी केलेला आहे। ऋतुजा लटके यांच्यावरती हे जे आरोप करण्यात आले ते अतिशय गंभीर आहेत, त्या कार्यालयात येत नव्हत्या, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, अशा पद्धतीचे मुद्दे बीएमसीच्या वकिलांच्या पद्धतीने मांडले जातात।
जातात. परंतु एक गोष्ट या वेळेला महत्त्वाची आहे की या सगळ्या मुद्द्यांवरती जर राजीनामा रोखला जात असेल तर हे गंभीर आहे. हे सगळं पुन्हा एकदा पडताळून पाहावं लागेल. ज्या वेळेला रमेश लटके यांच्या पत्नी कार्यालयामध्ये कार्यरत होत्या त्यावेळेला मग याबाबत काही तक्रार झाली होती का हेही तपासलं जाईल. त्यामुळे ज्या पद्धतीचे सध्या आरोप केले जात आहेत दोन्ही पक्षांच्या वकिलांकडनं हे अतिशय गंभीर आहे आणि त्यामुळे ऋतुजा रमेश लटके या नॉन परफॉर्मिंग होत्या का असा सुद्धा एक समज निर्माण करण्याचा प्रयत्न साखरे जे पालिकेचे वकील आहेत त्यांच्याकडनं केला जातोय. किती वेळ आता सुनावणी सुरू राहू शकते हा एक जो नवा मुद्दा समोर आलाय त्यामुळे लांबणीवर पडू शकतं का हे सगळं प्रकरण आणि त्याचा फटका सरते शेवटी ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीला बसू शकतो का? खरं तर उमेदवारीला फटका बसेल हे स्पष्ट आहे कारण ज्या पद्धतीने हे आरोप करण्यात आलेले आहेत दुसऱ्या सत्रामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे. या दुसऱ्या सत्राच्या सुनावणीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडताना सगळ्यात पहिला मुद्दा हा त्यांच्या बिहेवियरल आस्पेक्टवरती देण्यात आलेला आहे. कर्मचाऱ्याचं बिहेवियर या मुद्द्याला धरून सुद्धा हा युक्तिवाद आता पुढे ढकलला जाणार आहे. भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावरती केले जात आहेत परंतु त्या कार्यालयात येत नव्हत्या हेही त्यात म्हटलं जात आहे. म्हणजे त्या नॉन परफॉर्मिंग होत्या का हेही बघणं महत्त्वाचं आहे. परंतु या सगळ्या युक्तिवादाचा आता खंडपीठासमोर ज्यावेळेला दोन्ही बाजू ठेवल्या जातील त्यावेळेला त्यांच्या वकिलांचा सुद्धा मुद्दा हा बघितला जाईल आणि त्यानंतरच अंतरिम निर्णय हा घेण्यात येईल. परंतु या मुद्द्यांवरती राजीनामा रोखणे हे 2 सदस्यांचं जे खंडपीठ आहे ते याचा विचार करेल का की जेव्हा उमेदवारी संदर्भात म्हणजे त्यांना उमेदवारी मिळतीये म्हणून त्या राजीनामा देतात आणि मग राजीनामा मंजूर होत नाही म्हणून त्या कोर्टात जातात तेव्हा कोर्टासमोर हे पालिकेकडून सांगितलं जातंय की त्या नॉन परफॉर्मर होत्या किंवा भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर आरोप होते. हा जो मुद्दा आहे हा कोर्टाकडून या द्विसदस्यीय खंडपीठाकडून विचारात घेतला जाईल का? नक्कीच हा मुद्दा विचारात घेतला जाऊ शकतो कारण ज्या वेळेला अशा पद्धतीनं आपण बघतो की गंभीर आरोप कोणत्याही कर्मचाऱ्यावरती केले जातात त्यावेळेला थेट पद्धतीनं त्या कर्मचाऱ्याची चौकशी केली जाते. एक समिती गठीत केली जाते. एका महिन्यामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. म्हणजे निवडणूक घोषित होण्याच्याच काळामध्ये ही अशा पद्धतीची तक्रार करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे आणि तो युक्तिवाद आता महत्त्वाच्या टप्प्यावरती सुरू असल्याचं पाहायला मिळतोय. सुस्मिता अजून एक महत्त्वाची बातमी येते. पालिका वकिलांनी हाही युक्तिवाद केलेला आहे की 30 दिवसांची नोटीस अत्यंत महत्त्वाची असते. तो महत्त्वाचा नियम आहे की 30 दिवसांची नोटीस महत्त्वाची आहे. नियम सांगतो की 30 दिवसांची नोटीस महत्त्वाची आहे आणि 30 दिवस भरलेले नाहीत. जरी याला उत्तर हे असलं की तो 1 महिन्याचा पगार ऋतुजा लटके यांनी सादर केलेला आहे तरी सुद्धा नियम काय सांगतो ते पालिकेचे वकील सांगतायत की नियमानुसार 30 दिवस नोटीस महत्त्वाची असते आणि 30 दिवस ऋतुजा लटके यांचे भरलेले नाहीत. 30 दिवस त्यांचे पूर्ण झालेले नाहीत. जी कोर्टरूम मधून अपडेट येते ती सुस्मिता आणि आमचे प्रतिनिधी प्रशांत बांग यांच्या माध्यमातून आपण पाठवतो आहोत. अधिक माहिती आपण घेतो आहोत त्यांच्याकडून. पालिका वकिलांनी युक्तिवाद करताना ऋतुजा लटके यांच्या परफॉर्मन्सवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्या कार्यालयात येत नव्हत्या असंही म्हटलेलं आहे. त्यांच्यावर लायझनिंग भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असंही म्हटलेलं आहे. 12 ऑक्टोबरला त्यांच्या विरोधात तक्रार आलेली होती असंही कोर्टात पालिकेच्या वकिलांनी म्हटलंय आणि त्याचबरोबर 30 दिवस पूर्ण झालेले नाहीत राजीनामा देऊन असंही त्यांनी म्हटलेलं आहे. सुस्मिता भदाणे आपल्यासोबत पुन्हा जोडल्या गेलेल्या आहेत. सुस्मिता, एक एक गोष्ट आता पालिकेच्या वकिलांकडून कोर्टासमोर मांडली जाते मग त्यांच्यावर परफॉर्मन्स संदर्भातले आरोप असतील किंवा नियमानुसार 30 दिवस पूर्ण झालेले नाहीत त्यांनी नोटीस देऊन हा मुद्दा असेल. खरं तर या संपूर्ण आरोपांमागे काही राजकीय दबाव आहे अशा पद्धतीचा आरोप विश्वजित सावंत जे ऋतुजा लटके यांचे वकील आहेत त्यांनी केलेला आहे. कारण 1 महिन्यापूर्वी म्हणजे पहिला राजीनामा जेव्हा 3 तारखेला देण्यात आला त्यावेळेला सुद्धा अशा पद्धतीच्या तक्रारी त्यांच्याबाबत प्रशासनाकडे गेलेल्या नव्हत्या. ज्या वेळेला त्यांनी कंडिशनल राजीनामा दिला त्यावेळेला हा अशा पद्धतीची
कारणं देण्यात आली, अशा पद्धतीची तक्रार देण्यात आली. म्हणजे गेल्या 1 महिन्यामध्ये पहिल्या कंडिशनर राजीनाम्यानंतर अशा पद्धतीने ही कारणं दाखवण्यात येत आहेत. अशा पद्धतीचा युक्तिवाद हा विश्वजित सावंत यांच्या वतीनं करण्यात येतोय. अनिल साखरे हे पालिकेची बाजू मांडत असताना त्या स्वतः कार्यालयामध्ये उपस्थित राहत नव्हत्या, अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केलेला आहे. या आरोपांची शहानिशा सुद्धा झाली होती का नाही याबद्दलचा प्रश्न विरोधी पक्षाकडनं विचारण्यात आलेला आहे. परंतु निवडणूक न लढवून देण्यासाठी प्रशासनावरती राजकीय दबाव असल्याचा मुद्दा वारंवार कोर्टासमोर मांडला जातोय. दुसऱ्या सत्रामध्ये ही सुनावणी सुरू झाली आहे पालिकेच्या वकिलांकडून. सुष्मिता, काल आपण एक प्रश्न उपस्थित केला होता की ऋतुजा लटके यांना नेमकं लटकवतोय कोण, याविषयी आपण भाजप नेत्यांशी बोललो, शिंदे समर्थक नेत्यांशी बोललो, उद्धव ठाकरे समर्थक नेत्यांशी बोललो, पण एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाशिवाय काहीच झालं नव्हतं. खरं तर हे आरोप प्रत्यारोप होणं स्वाभाविक आहे, कारण एक आमदार सुद्धा आत्ताच्या घडीला अतिशय महत्वाचं आहे. रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा त्यांच्या पत्नीला मिळणं हे स्वाभाविक आहे. परंतु ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होता याच्यामध्ये दबाव तंत्र हा एक शब्द आणि हा एक आरोप वारंवार केला जातोय. परंतु भाजपच्या वतीनं हेच म्हणण्यात येते की जर तुमच्या उमेदवाराला गॅरंटी नव्हती किंवा माहिती नव्हतं तर त्याने 2दा हे राजीनामे का दिले, तुमच्या लीगल टीमकडनं एवढी मोठी चूक कशी झाली, हे अशा पद्धतीचे आरोप भाजपकडनं सुद्धा केले जात आहेत. परंतु रमेश लटके यांच्या पत्नीला जर निवडणुकीमध्ये मागे खेचायचं असेल तर अशा राजकीय अडचणी निर्माण होणं हे स्वाभाविक आहे. आणि अगदी शेवटच्या दिवसापर्यंत राजीनामा मंजूर न झाल्यानं हा पेच खरा तर निर्माण झालाय. यापूर्वी अशा पद्धतीनं जर कोणत्या कर्मचाऱ्याला निवडणूक लढवायची असेल तर 1 महिन्याची अट ही शिथिल झालेली. सुस्मिता, आता 2:30 वाजता पुन्हा एकदा सुनावणी सुरू होऊन सुद्धा 20 मिनिटं उलटलेली आहेत. काय अपडेट येत आहेत कोर्टातून? खरं तर कोर्टामध्ये ऋतुजा रमेश लटके यांच्यावरती गंभीर आरोप पालिकेच्या वकिलांनी केलेले आहेत. खंडपीठासमोर या सर्व सुनावणीला सुरुवात झालेली आहे. पहिल्या सत्रातल्या मुद्द्यांमध्ये जर आपण बघितलं तर विश्वजित सावंत यांनी ऋतुजा रमेश लटके यांची बाजू मांडली, परंतु आता पालिकेच्या वतीने अनिल साखरे हे बाजू मांडतायत. मुळातच पालिकेची नियमावली काय आहे याबाबत ते स्पष्टीकरण देत आहेत. अशा पद्धतीने एखाद्या कर्मचाऱ्याला निवडणूक लढवायची असेल तर काय करता येऊ शकतं हे ते सांगतायत. उमेदवार म्हणून निवडणूक अर्ज भरताना महत्वाचे मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत. पालिका कर्मचारी कायम असो किंवा हंगामी म्हणजे कॉन्ट्रॅक्टवरती कर्मचारी असो, त्याला 1 महिन्याची नोटीस देणं हा पालिकेचा नियम आहे आणि त्या अधिनियमांमध्ये स्पष्टता करण्यात आलेली आहे. त्या अधिनियमांच्या बाबतीत सुद्धा पालिकेच्या अधिनियमांच्या बाबतीत सुद्धा स्पष्टीकरण साखरे यांच्याकडनं देण्यात येत आहे. 3 ऑक्टोबर रोजी जो ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिला होता, याच सदरच्या राजीनाम्यामध्ये काही अटी शर्थी त्यांनी टाकलेल्या होत्या आणि अटी शर्थी शिथिल करण्याची विनंती केलेली होती. म्हणजेच कंडिशनल राजीनामा हा होता आणि गुणवत्तेच्या आधारावरती माझी रक्कम मला देण्यात यावी ही सुद्धा मागणी त्यांनी केलेली होती. या सगळ्या बारकाव्यांवरती सध्या युक्तिवाद साखरे यांच्याकडनं केला जातोय. माझ्या आज कार्यालयीन वेळेमध्ये माझा राजीनामा ग्राह्य धरावा अशी विनंती सुद्धा पालिकेच्या अधिनियमानुसार त्यांना करण्याची त्या करू शकत नाही, अशा पद्धतीचा युक्तिवाद केला जातोय. आणि पालिका आयुक्तांना याबाबतचे विशेष अधिकार आहेत किंवा ते नेमके अधिकार काय आहेत याबाबतचा युक्तिवाद अनिल साखरे यांच्याकडनं सध्या कोर्टात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय.